व्यक्त व्हायला हवे. कपाटामधून ऑफिसच्या जुन्या फाईल्स बाहेर काढल्या आणि त्या चाळत असताना आज त्यामधून एक पत्र खाली पडले. ते तुझे पत्र होते हे कळायला फारसा वेळ नाही लागला. अर्थात थोडेसे चुरगळले होते आणि अक्षरावरही थोडी धूळ सजावट केली होती खरी, पण तू संपडलेल्या अत्तराचा तो सुवास इतका वर्षांनीही मला माझ्या चोभोवती दरवळताना जाणवतोय. किती सहजतेने तू तुझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यावेळी या पत्रात मधून, आणि पुढे मी तू वेळोवेळी प्रत्यक्षही व्यक्त व्हायचा कित्येकदा. खरे सांगू मला मात्र तुझं कौतुक वाटायचं तेव्हा. किती सहजतेने तू मनातले बोलायचा प्रत्येक वेळी. मला मात्र ते कधीच जमले नाही. खरे तर आपल्या प्रत्येक भेटीचे असंख्य कल्पित मनोरे मी मनात साठवले होते. पण तू समोर यायचा तेव्हा मात्र मी स्तब्ध व्हायचे नेहमी. अगदी त्या दिवशीही जेव्हा तू मला पत्राचे उत्तर ऐकण्यासाठी बोलवले होते तेव्हाही मी निशब्द राहिले. तू समोर असताना हे असंच व्हायचं. शब्दांनी मौन धरायचं आणि मी निशब्द व्हायचे. तुला माझ्या मौनातील होकाराची आणि मला प्रेमातील व्यक्त व्हायची भाषा खूप उशिरा समजली नाही का? प्रेमातल्या अनमोल अबोल नजरेची मला ओळख होती आणि माझ्यासाठी प्रेम म्हणजे नजरेचा संवाद होता फक्त. पण तू मला प्रेमाची एक नवीन ओळख करून दिली. तू मला प्रेमातील भाषा शिकवली आणि व्यक्त व्हायलाही. कुठेतरी मला मात्र ते उशिरा उमगले याची जाणीव होते आज. तुझ्या पत्राचे तू उत्तर मागितले तेव्हा होकार द्यायला हवा होता मी तुला, पण मला समजलेच नाही रे त्यावेळी. तूही माझे अबोल प्रेम समजून घ्यायचा कुठे प्रयत्न केला त्यावेळी. प्रेम किती करणे की जितके अवघड असते त्याहूनही अधिक प्रेम व्यक्त होणे अवघड असते कधी कधी, आणि हे व्यक्त होणे किती महत्त्वाचे असते याची आज प्रचिती होते कुठेतरी. ते आजकाल प्रपोज डेच्या वेळी जेव्हा प्रेम व्यक्त करणारी असंख्य लोक पाहते तेव्हा नेहमी वाटते की मला वाटायचे त्यापेक्षा एवढेही अवघड नसते व्यक्त होणे. मुळात अवघड आणि सोपे या पलीकडेही प्रेम व्यक्त होणे ही गरजेचे असते हे तू आयुष्यातून गेल्यावर उमगले. आयुष्यात प्रेम करायला हवं, मनातलं गुपित ओठावर आणायला हवं, अबोल भावनांना मोकळं करायला हवं. प्रेमात कधी कधी व्यक्तही व्हायला हवं. तुझ्या आठवांचे आज मिळालेले हे तुझे पत्र माझ्याजवळ आहे आणि त्याचा सुवास मला अजूनही आजसारखाच नेहमीच आपल्यातील त्या अव्यक्त प्रेमाचा सुगंध देत राहील हे नक्की. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.